असं घालायला लागत. हे वाढव त्याची जरा. आमचं खाऊन झालं तरी हे काय आमच्या भाजाना. आमच्या कुत्र्याला माय मागच यायचं असते. तायडी शपथ चांगली नाही. 1 2 3 4 31च्या पार्टीची तयारी. 55 रुपयाचा मसाला आहे आणि 25 वाले 4 25 50 100 155 100 रुपये तांदूळ 400 रुपये चिकन. येणार का कृष्णा? काय नाही ते नंतर नवीन आणि त्या म्हणलं तर सेपरेट नाही ते आपलं त्याचं भाव. हे काय बिर्याणीचं आहे का मग? हां हे बिर्याणीचं तंदूरचं आहे. चिकन मॅरिनेट करते मी इथं. कांदा बिर्याणी बनवायची. आणि तिथं बघा ग्रिल मशीन चालू. बार्बिक्यू ग्रिल. बारकाले पीस पाहिजे होते. बटाटा पण शिजाना. बघ की बटाट्याला आता काहीच नाही शिजायला. आपल्याला असे कप मागवा का परत सगळं. इथं मी भाजतीये कांदा, म्हणजे बिर्याणीसाठी कांदा फ्राय करते. तर चिकन टाकले शिजायला, म्हणजे बिर्याणी बनायला टाकले. इथं बनवते मी कोशिंबीर. अजून ग्रिल व्हायला ठेवायचं, म्हणजे बार्बिक्यू अजून बनवायचं आहे. फक्त मसाला हे करून ठेवला आहे, रेडी करून ठेवला आहे. तिकडं बटाट्याची टेस्टिंग करते. बटाटा भाजून बघतोय भाजतोय की नाही. नवीनच आहे ना ग्रिल मशीन. बटाटा तर भाजला आहे बऱ्यापैकी चांगला. आणि इथे चिकन काय म्हणतात बार्बिक्यूला रेडी करून ठेवलं. टेस्टिंग केली होती बार्बिक्यू ग्रिलची. बघा झालाय बटाटा मस्त शिजलाय. आम्ही नवीन ग्रिल मशीन मागवलं होतं, जे की 1300 का 1400 रुपयाचं आहे. म्हणजे बार्बिक्यू ग्रिल वगैरे तुम्ही तंदूर वगैरे त्यात भाजू शकता. तर त्यावर आम्ही सगळ्यात पहिले भाजलं होतं बटाटा. म्हणलं चला चालू करून बघूया. तर हे आहे ते मशीन. आणि इथं मला रुद्र हेल्प करतोय. आज 31st असल्यामुळे त्याला पण शाळेची सुट्टी होती, म्हणजे लवकर अर्धी शाळा सुटली. त्यामुळे तो पण आलाय मला मदत करू लागायला. आणि बाळां ती गेल्यात. आमची बारकी गाडी बंद पडली त्यामुळे तिला आणायला. त्यामुळे आता आम्ही दोघंच आहे घरी स्वयंपाक करायला. मामाचा मुलगा आलेला आहे 31च्या पार्टीसाठी. मामा तर नाही येऊ शकला, कारण मामाला मामीला आणि माझ्या दुसऱ्या म्हणजे मुलीला, त्याच्या मुलीला म्हणजे माझ्या मामे बहिणीला घेऊन जायचं होतं हॉटेलला. तर ती काही खात नाहीत नॉनव्हेज. त्या दोघी खाती नाहीत आणि मामा आणि मामाचा मुलगा खातो. तर मग मामाने चिकन पाठवलं होतं त्यांच्यासोबत की चिकन घेऊन देतो मी, म्हणजे नाही का तुम्ही नका घेऊ म्हणले चिकन, मी घेऊन देतो चिकन, तुम्ही फक्त बनवून वगैरे मस्त मला पाठवा. तर इथं चाललंय मग बनवायचंच तयारी. इथं मी तांदूळ भिजायला घातलंय आणि बाकी हे कोथिंबीर वगैरे चिरते. कोथिंबीर पण ते मामाच्या गावावरनंच घेऊन आले होते. तिकडं कोणाच्या तरी वावरत होती. बाबा म्हणले इथूनच घेऊन जा, कशाला बाजारातनं विकत घेता. तर कोथिंबीर वगैरे पण ते घेऊन आलेत. आणि इथं मग ग्रिल मशीन चालू नाही, आता बंद केली आम्ही. बटाटा तर भाजला होता, मस्त झालता. आणि रुद्र इथं सगळं शूट करतोय. बघा गाडी गेली आमची, बारकी गाडी खराब झाली ना, त्यामुळे तिला आणायला गेले. मला काही समजलंच नाही. नको जाऊ म्हणली नाही सर. मी ते म्हणले ना, ते सांगितलं. मी तसं मी थोड्या वेळाने म्हणजे हे सगळं आवडलं बिरवलं. रुद्राला आला होता त्याच्या आईचा फोन की तू शाळेतून आलाय तर ये वावरात. ते वहिनी वावरात गेलेली ना, तर मग मी त्याला सांगत होते की तू आईला का नाही सांगितलं की आत्या म्हणली नको जाऊ, मी बिर्याणी बनवते, थांब खाऊन जा असं. तर तो म्हणत होता हा सांगितलं मी, आई म्हणली आवरल्यावर ये. म्हणलं बरं बरं. मग मी तेच त्याच्यासोबत बोलत होते. म्हणलं नको जाऊ आता, काय संध्याकाळपर्यंत आवरणार नाही, तू नको जाऊ म्हणलं. आम्ही एकमेकाच्या नावावरून म्हणतो. तू पृथ्वी आहे ना, मी सृष्टीला पृथ्वी ना, मी म्हणलं मग माझ्या अख्खं जगी. रुद्राक्ष हे दे महादेवाचं नाव आहे. माझं नाव ना आईच्या नावावरून हे करायचं होतं वाटतं. त्याच्यामुळे मग नाही तसं नाही, आई नाही ती दोघांच्या मनावरून ठरलं ना. पहिलं आईचं रू आलं आणि काय माहिती श्रीधर रुद्र सृष्टीचं नाही माहिती, ते आजीने ठरवले वाटतं.
मग नाव ठेवायच्या टायमाला ना आम्ही विचार करत होतो काय ठेवायचे. मला विचारलेलं मला म्हणायचं होतं रुद्राणी बरं का, आणि चुकून आले रुद्री. मला म्हणता नाही आलं ते. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझा ब्लॉग शूट करते रुद्रा. आणि रुद्रा मला व्हिडिओ चालू करायच्या आधीच म्हटला रामकृष्ण हरी नका म्हणू, आपण चिकन बनवणार आहे. तर म्हणून आज माझ्या ब्लॉगची सुरुवात मी रामकृष्ण हरीनी नाही करत. तसं तर असं काही नसतं म्हणायला, पण तो म्हटला आणि तसं पण नकोच म्हणून मी नाही करत आहे. तर आज आहे 31st. मग आम्ही त्याला 31st पार्टीची तयारी करते. म्हणजे आता चालले आमचं. त्याच्या आधीचं तुम्ही बघितलंच असेल की बाळानी म्हणजे माझा मामाचा मुलगा आणि माझा भाऊ दोघांनी चिकन वगैरे आणले. मामा वगैरे पण येणार आहे संध्याकाळी. बघू येणार आहेत का, त्यांना पार्सल द्यायचं काहीतरी होईल. तर आता सध्या असं आम्ही करतोय आणि रुद्रा आहे माझ्याकडे शूट करायला. असं आहे आपलं नियोजन. बघा ब्लॉग आमचं शेवटपर्यंत. तर रुद्रासोबत गप्पा मारता मारता बिर्याणी बनवून झाली होती आणि माझा भाऊ आणि मामाचा मुलगा काही येईना लवकर, म्हणून म्हटलं चला आता मॅरिनेट पण म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्रिल तंदूर पण आपणच बनवून टाकूया. तर मग म्हणून आम्ही ठेवतो इथं दोघंजण, मी आणि रुद्रा. तर बघू आता कसं बनते. आम्हाला काय एवढं माहिती नाही, जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही ठेवलंय. कितीवर ठेवायची सगळी, कितीवर काय म्हणजे ते इलेक्ट्रिक मशीन, मग आम्हाला काही माहिती नाही. आम्ही आमचा चाललाय कारभार. बघूया आता काय होते, खायाजोगं बनते की नाही. रुद्र भाजते बार्बीक्यू म्हणते, कधी पलटायचं, शिजल्याशिवाय कसं पलटायचं त्याला. खूप भूक लागली किंवा नियत लागली म्हणून रुद्रच्या ऐवजी रुद्रच म्हटले होते मी मगाशी. बट ठीक आहे, आता ती काय दोघं येईना म्हणून आम्ही दोघंच घेतोय खाऊन. मी आणि रुद्र म्हणलं चल बाबा आपण दोघं खाऊ, काय बघायची वाट बघत. तर बघा अशी आमची बिर्याणी. आम्ही ती लेअरमध्ये वगैरे नाही करत शक्यतो, आम्हाला अशीच आवडती. त्याला म्हणजे सगळ्यांना आमच्या घरात अशीच आवडते. बघा इकडे भाजते आमचं बार्बीक्यू, थोडंसं भाजले. यार तंदुरी म्हणायचं का बार्बीक्यू म्हणायचं काय माहिती, पण जे काय आहे ते आहे आमचं. तर इथं चाललंय इथं माझा रायता वगैरे पण मस्त बनवून झालं. ती रुद्राची प्लेट आहे आणि ती माझी प्लेट आहे. ती बिर्याणी खाऊन घेऊ म्हणलं, मग काय तोपर्यंत बिर्याणी जिरून जाईन. चिकन पीस खायला नाही काय ते खायला, बार्बीक्यू खायला बिर्याणी जिरून जाईल म्हणून आधीच आम्ही दोघांनी खाऊन घेतलेले. आता त्यांच्याबरोबर आम्ही परत खाऊ लेग पीस. आणि इकडं आपलं भाजतंय तंदूर. रुद्र मला म्हणला आता तू हे बाजूला, तुला काही येत नाही, मी करतो चल. म्हणला तुला काही येत नाही, तू काय कामाची नाही. म्हणलं कर बाबा तू करते बाबा. कसं असं प्रोफेशनल सारखं करतोय का नाही, ते काय ते म्हणतात त्याला, ते हातात काय ते साळ्या आहेत ते पण काय मला कळलं नाही. ते त्यांनी मस्त असं भाजतोय. नंतर त्याला वरून त्यांनी तेल बिल पण लावलं. म्हणलं कर तू कर, म्हणून मी शूट करीत होते. मोमेंट्स लेटर. काय झाली का रे चांगली बिर्याणी? नाही कुत्र्या खरं बोल, शपथ बाळा झाली का रे चांगली? तायडी शपथ चांगली नाही झाली. हा मलाच मार तू. मग तंदूर बाहेर म्हणा, तंदूर खायला. हा सारा तास झालाय तंदूर भाजते आम्ही, काय भाजाना. तुम्हाला मास्क आहे ना. फायनली लेग पीस भाजलाय आणि सगळं खाऊन वगैरे पण झालंय. मामा तर नव्हता आला, मग त्याला डब्बा वगैरे भरून दिला. बाकीचे आम्ही सगळे जेवले, तुम्ही बघितलं असेल. तर अशी होती आमची 31st पार्टी. कसं वाटलं तुम्हाला आमचा नवीन ब्लॉग, आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. यार काय बोलते मी, जाऊ दे. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. खाऊन घेते एवढा लेग पीस. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.